वेलकम टू महाराष्ट्र ई अकॅडमी। लास्ट लेक्चरमध्ये आपण टी सेक्शनचा न्यूमेरिकल सॉल्व केला होता। आजच्या लेक्चरमध्ये आपण इन्व्हर्टेड टी सेक्शन म्हणजे उलटा टी सेक्शन त्याचा न्यूमेरिकल सॉल्व करणार आहे। मग आपण स्टडी करतोय सेंट्रॉइड अँड सेंटर ऑफ ग्रॅव्हिटीमध्ये टाइप 2 प्रॉब्लेम बेस्ड ऑन सेंट्रॉइड ऑफ कंपोजिट फिगर, त्यामध्ये टी सेक्शन स्टडी करतोय। त्याच्या अगोदर आपण एल सेक्शन किंवा अनइक्वल किंवा इक्वल अँगल सेक्शन याचे न्यूमेरिकल स्टडी केले होते। मग एकदम सिंपल न्यूमेरिकल आहे, सिंपली तुम्हाला एक्स बार आणि वाय बारचा फॉर्म्युला यूज करायचा आहे आणि न्यूमेरिकलला इथे सॉल्व करायचं आहे। मग आता आपण स्टडी करू। मग असेच तुम्हाला पुढच्या येणाऱ्या व्हिडिओचे अपडेट हवे असतील तर आपला जे टेलिग्राम चॅनल आहे महाराष्ट्र ई अकॅडमी, जे टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन करा, त्याची लिंक इथे डिस्क्रिप्शनमध्ये अवेलेबल आहे। मग आता न्यूमेरिकल सॉल्व करू। टाइप 2 प्रॉब्लेम नंबर 4, फाइंड द पोजिशन ऑफ सेंट्रॉइड ऑफ एन इन्व्हर्टेड टी सेक्शन विथ फ्लॅंज 60 × 10 mm and वेब 50 × 10 mm। बघा इन्व्हर्टेड टी सेक्शन दिला आहे, सो आपण डायग्राम ड्रॉ करतो इथे। बघा डायग्राम इम्पॉर्टंट आहे। कसा आहे इन्व्हर्टेड टी सेक्शन म्हणजे उलटा टी सेक्शन आहे। बघा टी सेक्शन कसं आहे उलटा आहे इथे। आपला डायग्राम ड्रॉ करतो। टी सेक्शन कसा उलटा आहे, बघा उलटा टी सेक्शन आपल्याला इथे ड्रॉ करायचा आहे। उलटा टी सेक्शन इथे मी ड्रॉ केलेला आहे। बघा याला तुमची वेब बोलतो, जो व्हर्टिकल आहे त्याला वेब बोलतो आणि जो हॉरिझॉन्टल आहे त्याला फ्लॅंज बोललं जातं। बघा फिगरला इथे डिवाइड करतो दोन पार्टमध्ये। दिस इज अ फिगर नंबर 1, फिगर नंबर 2। बघा ही फिगरला डिवाइड केलेलं आहे आणि त्यांनी काय सांगितलं इथं फ्लॅंज। आता ही तुमची काय फ्लॅंज आहे, फ्लॅंजचं डायमेन्शन किती आहे 60 × 10। बघा हे डायमेन्शन किती आहे 60 × 10, याला आपण बोलतो फ्लॅंज। आणि वेब म्हणजे जो व्हर्टिकल आहे त्याला आपण वेब बोलतो। वेबचं डायमेन्शन किती आहे 50 × 10। बघा ऑब्वियस जे मोठंवाला आहे ते का असणार 50 डायमेन्शन असणार 50 आणि छोटंवाला एक आहे 10, छोटंवाला एक आहे 10। बघा फ्लॅंज किती आहे 60 × 10 आणि वेब किती आहे 50 × 10। बघा आता सिंपल तुम्हाला इथे न्यूमेरिकल सॉल्व करायचं, याची पोझिशन शो करायची आहे। तर मी सर्वात पहिले ॲक्सिस दाखवतो इथे। बघा लेफ्ट साईडचा एंड, बघा हा लेफ्ट साईडचा एंड आहे। इकडे बॉटममध्ये ॲक्सिस एक्स एक्स, हा वाय वाय। बघा इथे आपल्याला एक्स बारची व्हॅल्यू डायरेक्टली भेटते, कारण सिन्स फिगर इज सिमेट्रिक अबाउट वाय ॲक्सिस। ऑलरेडी मागच्या न्यूमेरिकलमध्ये मी तुम्हाला कन्सेप्ट सांगितली होती आणि तुम्हाला मी करून सुद्धा दाखवलं होतं एक्स बारचं कॅल्क्युलेशन आणि डायरेक्टली शॉर्टकटने मग सॉल्व करू शकतो ते। वाटलं तुम्ही तर मागचं लेक्चर बघितलं नसेल तर सर्वात ते पहिले बघा, म्हणजे तुम्हाला समजेल शॉर्टकट इथे कशा प्रकारे यूज करायचं आहे ते आणि तुम्हाला फुल मार्क्स भेटतील। इथे मी लाईन ऑफ सिमेट्री ड्रॉ करतो। बघा लाईन ऑफ सिमेट्री ड्रॉ केली। बघा फिगरला अशी मी तर व्हर्टिकल कट केली। बघा फिगरला व्हर्टिकल कट केली तर फिगरचा लेफ्ट साईडवाला पार्ट आणि राईट साईडवाला पार्ट दिसायला पण सेम आहे आणि डायमेन्शनमध्ये पण सेम आहे। बघा लेफ्ट साईडवाला पार्ट आणि राईट साईडवाला पार्ट कट केल्यानंतर दिसायला सुद्धा सारखा आहे आणि डायमेन्शनमध्ये पण सुद्धा सारखा आहे। म्हणजे आपण असं लिहू शकतो सिन्स, बघा सोल्युशन, सिन्स फिगर इज सिमेट्रिक अबाउट, सिन्स फिगर इज सिमेट्रिक अबाउट वाय ॲक्सिस, सिमेट्रिक अबाउट वाय ॲक्सिस, एक्स बार इज इक्वल टू बघा लेफ्ट साईडच्या एंडपासून फिगर इज सिमेट्रिक अबाउट वाय ॲक्सिस। मग इथून हे डिस्टन्स किती आहे, मग बघा टोटल 60 किती आहे 60चा हाफ 60/2, 60/2 म्हणजे एक्स बारचं इथं आन्सर किती येतं आहे, एक्स बार आन्सर इथे येते 30 mm। बघा ही व्हॅल्यू आपण डायरेक्टली फाइंड आउट करू शकतो आणि याचे फुल मार्क्स भेटतील। बघा डायरेक्टली व्हॅल्यू फाइंड आउट करू शकतो, याचे तुम्हाला फुल मार्क्स भेटतील। आणि लास्ट न्यूमेरिकलमध्ये मी तुम्हाला डायरेक्टली सुद्धा दाखवलं होतं आणि कॅल्क्युलेशन करून सुद्धा दाखवलं होतं। आता पुढचा पार्ट करू आपण। आता इथे बघा अशी हॉरिझॉन्टल अशी लाईन मी ड्रॉ केली तर सिमेट्रिक होत नाही। बघा असं हॉरिझॉन्टल कट केलं तर इथे छोटा टी सेक्शन दिसतो आणि वरती आय सेक्शन दिसतो। आता बघा फिगर 1 तुमचं काय आहे रेक्टँगल सेक्शन आहे, फिगर 2 तुमचं काय आहे फिगर 2 तुमचा रेक्टँगल सेक्शन आहे। आता आपले फॉर्म्युले यूज करू न्यूमेरिकल सॉल्व करण्यासाठी।
फॉर रेक्टँगल सेक्शन, दोन्ही रेक्टँगल सेक्शनच आहेत. फॉर रेक्टँगल सेक्शन A1 फर्स्ट फिगरसाठी ब्रीथ इंटू डेप्थ, एरियाचा फॉर्म्युला काय आहे, ब्रीथ इंटू डेप्थ. ब्रीथ किती आहे 60 इंटू 10, डेप्थ किती आहे 10. तर A1 इज इक्वल टू 600 mm². एरिया किती आली 600 mm². देन A2 अगेन बघा सेकंड फिगर रेक्टँगल आहे, ब्रीथ इंटू डेप्थ. रेक्टँगलचा फॉर्म्युला काय, एरियाचा ब्रीथ इंटू डेप्थ. ब्रीथ किती आहे, ब्रीथ आहे 10, डेप्थ आहे 50. तर A2चा आन्सर आहे 500 mm². A2चा आन्सर आहे 500 mm². आता बघा इथे x1 आणि x2ची गरज नाही आपल्याला. आता बघा लेफ्ट साईडपासून तुमचा या एंडपासून इथून डिस्टन्स घेतलं, x1ची व्हॅल्यू किती येईल 30. अगेन इथून इथे डिस्टन्स घेतलं, डिस्टन्स किती येईल, इथून मला इथे सेंटरला यायचं आहे बरं. x2ची व्हॅल्यू किती डिस्टन्स आहे 30च. x1 आणि x2 तुमचा काय 30, तुम्ही व्हॅल्यू पुट केला इथे, तुम्हाला x बार तुम्हाला किती भेटेल 30च भेटेल. इथे फक्त आपल्याला y1 y2 पाहिजे बघा y1. आता बॉटमपासून बघा, बॉटमपासून या फर्स्ट फिगरच्या सेंटरला यायचं आहे. तर y बारचा फॉर्म्युला काय, रेक्टँगलचा आपला डेप्थ/2. इथं डेप्थ किती आहे 10/2. y1ची व्हॅल्यू किती होईल, y1 इज इक्वल टू 5 mm. y1 किती झालं 5 mm झालं. देन y2 बघा अगेन बॉटमपासून सेकंड फिगरच्या सेंटरला यायचं आहे. तर 10 प्लस घ्यायचं बघा. इथून मला सेकंड फिगरच्या सेंटरला यायचं आहे, इथून डिस्टन्स किती आहे 10, नंतर किती आहे इथून मला सेंटरला यायचं तर किती होईल 50/2, 50/2. तर y1 इज इक्वल टू बघा 50/2 25 प्लस 10 35 mm. y1चा आन्सर किती आहे 35 mm. बघा x बारची व्हॅल्यू तुम्ही इथे पुट केली, तुम्हाला सेम आन्सर भेटेल. आता मी y बारचं व्हॅल्यू इथे फाइंड आउट करतो. y बारचा फॉर्म्युला यूज केला. A1ची व्हॅल्यू किती आहे 600, y1 किती आहे 5, A2ची व्हॅल्यू किती आहे 500 इंटू y2ची व्हॅल्यू किती आहे 35 डिवाइड बाय 600. A1 प्लस A2 600 प्लस 500. बघा x बार तुमचा ऑलरेडी किती आलेला आहे 30 mm ऑलरेडी आलेला आहे. याला कॅल्क्युलेशन करून दाखवण्याची गरज नाही आहे, तर ऑलरेडी आपण इथे शॉर्टकट मेथडने फाइंड आउट केलेलं आहे. का लाईन ऑफ सिमेट्री आपण इथे यूज केली. आता बघा y बारची व्हॅल्यू किती येईल 600 इंटू 5 प्लस 500 इंटू 35 डिवाइड बाय 600 प्लस 500. आन्सर येतं आहे 18.63 mm. 18.63 mm झाला तुमचा y बारचा आन्सर. झालं y बारचा आन्सर. आणि हे तुमचं इथे x बारचा आन्सर 30. बघा किती 18 आलेलं आहे 18. बघा y बार म्हणजे इथे पण 10 आहे, इथे अजून इथे कुठेतरी असेल. बघा हे तुमचं झालं y बार. इथे तुमचा काय झाला पोझिशन ऑफ सेंट्रॉइड C. पोझिशन ऑफ सेंट्रॉइड C बघा तुमचा काय झाला पोझिशन. हा तुमचा इथून इथे x बार आहे आणि इथून तुमचा हा y बार. y बार किती 18.63 mm. बघा सिंपल न्यूमरिकल आहेत. अशा प्रकारचे न्यूमरिकल जिथे एक्झाममध्ये विचारले जातात. यामध्ये काय डाऊट असेल तुम्ही जरूर मला कमेंटमध्ये विचारू शकता. आणि मी शिकवलेलं समजलं असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा. साईडला जे बेल आयकॉन बटन आहे ते प्रेस करा, म्हणजे माझ्या पुढच्या येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात पहिले भेटेल. थँक्यू.